हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता. तर मी आज एक स्पेशल व्हिडिओ घेणार. स्पेशल म्हणजे स्किन केअरचाच आहे. तर मी पटकन स्किन केअरचं दाखवणार आहे. फर्स्ट टाइम हे जर म्हणजे वेगळा व्हिडिओ आहे. तर ते काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझी एक फ्रेंड आहे, तिने मला सजेस्ट केलेलं स्किन केअरचं ग्लोसाठी. तर तिने मला सजेस्ट केलं होतं की लोटसचं लोटसचं नाही का सलोन हे लोटसचे काही प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे आपण ते एक प्रोडक्ट्स आहेत ह्याच्या आतमध्ये आणि ते नंबर वाईज आहे आणि त्यानुसार आपल्याला स्किन केअर करायचं असतं. तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्या सिम्पलच कपडे आहेत. तर चला मग आपण करूया. ह्याच्या आधी एकदा मी करून बघितलं आहे, तर मला खूप आवडलं. म्हणजे स्किन एकदम ग्लोसी दिसते आणि छान पण दिसते, मस्त आहे. तर मी आज त्याच्याविषयी सांगणार आहे. आणि हे काय कोणाचं प्रमोशन नाही आहे, हे मी स्वतःसाठी घेतलेलं प्रोडक्ट. आणि आता त्याचा मी सांगते की ह्याने पण खूप काही चेंजेस होतात. समजा तुमच्याकडे पार्लरला जायला वेळ नसेल आणि तुमच्याकडे हे प्रोडक्ट किट असेल पूर्ण, ह्याच्यामध्ये 5 किट आहेत. त्या काय ते मी सांगते तुम्हाला. हे पूर्ण असं पाऊच येतो. त्याचं प्राईस पण सांगेल आणि हे प्रोडक्ट कसं यूज करायचं हे पण सांगते. तर हे पहिला सेटअप करून घेतलं तसं. तर मी पटकन फेसवॉश करून तुम्ही फेसवॉश करून आली. तर सिम्पल काय आहे प्रोडक्ट, अशा पद्धतीने करून. आता लग्न सराई पण आहे, पार्लरला जायला वेळ नसेल तर तुम्ही असं पाऊच आणू शकता. तर हे मी सांगते काय, लोटसचं हर्बलवाला आहे. ज्याआधी ते यूज केलं आहे मी, ते खूप छान आहे. आता मी हे काय ते मी सांगते. आधी फेस वॉश करून घ्यायचं आपल्याला आणि ह्याच्यानंतर असे नंबर आणि इन्फॉर्मेशन दिले, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं पूर्ण स्टेप दिले. ते स्टेपच आपल्याला फॉलो करायचे. आणि ह्याची प्राईस मी सांगते, एक मिनिट. ह्याची प्राईस आहे 410 रुपये. हे 410 रुपये आहे. खरं मला हे डिस्काउंटमध्ये भेटलं आहे तेव्हा, खूप कमी प्राईजमध्ये. तर मी ओपन करते. आधी एकदा यूज केलं आहे, म्हणजे तुम्ही 4-5 वेळा तर सहज यूज करू शकता हे. आणि त्याच्यामध्ये हे असे 4 हे नंबर दिलेस, त्या नंबरप्रमाणे आपल्याला फॉलो करायचे. हे बघा, नंबर कुठे गेला ह्याचा कॅमेरा, इथे नंबर 1 दिलाय. दिसतंय का नाही काय माहिती. ब्राईट ग्लो होण्यासाठी क्लिन्झिंग जेल आहे हे. फर्स्ट वाला 2 ते 3 वेळा तुम्ही यूज करू शकता. आणि सेकंड आहे तसं मी तुम्हाला दाखवते. तर फर्स्ट आपल्याला हे घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये दिलंय क्लिन्झिंग जेल दिलाय आणि इथे आपल्याला स्टेप दिलाय. तर ह्याच्यामध्ये हे लावायचं आपल्याला. तर पहिला मी अप्लाय करून दाखवते. ते जेल कसं आहे ते मी दाखवते. हे जेलमध्ये दिसतं असं, हे आपल्याला अप्लाय करायचं. दोन ते 3 वेळा तुम्ही सहज करू शकता आणि मानायला पण करा. प्रत्येक कोणतं पण प्रोडक्ट असू ते आपल्याला मानणं कंपल्सरी लावायचं आहे. कारण की आपली मान पण काही तशी दिसते. आणि मोशनमध्ये हे करायचं, जास्त हे नाही करायचं. तुमच्याकडे कॉटन पॅड असेल तर तुम्ही क्लीन करू शकता. नसेल तर तुम्ही डायरेक्ट फेस धुवून आलं तरी चालेल. मी अजून थोडंसं ड्रॉप घेते आणि हे अप्लाय करते. हे प्रोडक्ट मी आधी करून बघितलं, तर मग ह्याचा रिझल्ट मला खूप छान वाटलं. मग त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की आपण एकदा यूट्यूबवरती पण हे करूया. हे पूर्ण मानाला मी ह्याला लावून घेतलं. पूर्ण आतमध्ये गेलं आहे ते प्रोडक्ट. पूर्ण आतमध्ये ते
5 ते 10 मिनिटं थांबायचं. त्याच्यानंतर कॉटन पॅडने पुसून घ्यायचं, नाही तर मग फेस वॉश करायचं. तर माझ्याकडे कॉटन पॅड आहे, नाही तर डायरेक्ट हे पाणी यूज करून डायरेक्टली पुसून घेतलं तरी चालेल. हे फर्स्ट स्टेप आहे, जरा हे होऊ दे. त्यानंतर आपल्याला सेकंड क्लिनिंग, ह्यानी पूर्ण क्लीन होऊन जाईल. थोडं फार राहिलं असेल तर क्लिनिंग जेल म्हणून सांगितलं आहे बघा, क्लिन्झिंग जेल म्हणून सांगितलं आहे. तर तुम्ही क्लिन्झिंग जेल, हे फर्स्ट स्टेप झालं. आपल्याला सेकंड स्टेप करायचं आहे. हे रोज गोल्डचं आहे आणि ह्याच्यामध्ये मॅक्रो सेकंड्स, आणि ह्याच्यामध्ये हे पण लिहिलंय की ऑल टाईपसाठी आहे. हे मला तर सूट झालं आहे. तुम्ही कोणतं पण प्रोडक्ट यूज करायचं असेल तर पॅच टॅप म्हणजे एकदा चेक करा, इकडे किंवा हातावरती करून बघा. तुम्हाला बरोबर वाटलं तर तुम्ही करा, नाही तुम्हाला काही रिॲक्शन आलं तर करू नका. मी हे सेकंड टाइम करते. मी फर्स्ट टाइम केलं तर मला म्हणजे सूट झालं, नंतर हे सेकंड टाइम दाखवते. तर आपला दुसरं दिलं आहे, सेकंड स्टेप दिला. तर सेकंड स्टेपच्या आधी आपल्याला हे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. तर हे ऑलरेडी आहे माझ्याकडे पाणी, डायरेक्टली मी कपड्याने पुसून घेते. हा टॉवेल आहे तो कॉटनचा आहे. झालं. आपण सेकंड स्टेप कर लवकर होऊ, जास्त मोठा व्हिडिओ नाही करायचा. तर सेकंड स्टेपचं अप्लाय सांगितलं त्यांनी. मी स्टेप दिले त्यानुसारच फॉलो करते. ते सेकंड स्टेप आपल्याला दिलंय तर 2 लिहिलंय आणि आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये थोडंसं क्लीन हे करायचं, मसाज करायचं. तर हे मी घेते थोडंसं, म्हणजे हे स्क्रबसारखंच आहे, स्क्रबच आहे बघा. दिसतोय खरं लिहिताना त्याने वेगळं लिहिलं आहे. ह्याच्यामध्ये बघा कलर चेंज होत दिसतंय का. तर हे मी ड्रॉप घेते, लावते. ह्याने आपल्याला सर्क्युलेशन मोशनमध्ये 3 to 4 मिनिट मसाज करायचं. वीकला पण लावायचं आहे. तर मी मसाज करते. डायरेक्ट मी हे नाही करत, थोडंसं पाणी ॲड करते हातावर. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे क्लिनिंग झालं, हे मसाज झालं, स्क्रब झालं. थोडेसे नाही, ह्याच्यामध्ये हे थोडेसे कण असतात ना छोटे छोटे, तुम्ही बघितलं असेल, तसे छोटे छोटेसे काहीतरी कण आहे, स्क्रब आहे. आपल्याला खूप चांगलं प्रकारे मसाज करायचं. हे सुकलंय तर मी अजून थोडं पाणी ॲड करते. 4 मिनटं करायचं, जास्त स्किन. ते हे फेस क्रीम घ्यायला सांगितलं आणि आपल्याला अपवर्डमध्ये आपल्याला मसाज करायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट, आणि नंतर 10 ते 15 मिनटं 10 मिनटं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर रिमूव्ह करायचं. तर मी हे अप्लाय घेते 4th वाला स्टेप, आणि ह्याच्यामध्ये हे घेऊन अपवर्डमध्ये हे असं अपवर्डमध्ये आपल्याला मसाज करायचं आहे. तर मी हे घेते. ते पण बघा आपलं मॉइश्चरायझर असतं तसंच आहे, ते पूर्ण लावून घ्यायचं आहे. नेकला पण लावायचं आपल्याला. आणि हे आपल्याला अपवर्डमध्ये हे करायचं, मसाज करायचं आणि त्यानंतर 10 मिनिटात धुवायचं. तर अपवर्डमध्ये मसाज करायचं असं या वरच्या साईड.
मी काही एवढं हे नाही आहे, मी पण तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा करून हे सगळं. असं वरच्या डायरेक्शनमध्ये करायचं असं, आणि 10 मिनिटात हे सगळं धुवून घ्यायचं आपल्याला. जास्त नाही मसाज करू, अपवर्डमध्ये करूया. मग पूर्ण लावून घेतलं स्किन. आता 10 मिनटं हे ठेवायचं आहे, त्यानंतर आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे. तर मी हे 10 मिनटं ठेवते आणि त्यानंतर क्लीन केल्यानंतर येते, तर आपण फोटो क्लिक करतो. तर आपलं 3rd स्टेप झाला आहे, तर आपण क्लीन करून घेतलं बघा. खूप छान वाटतं आणि सॉफ्ट वाटतं आहे बघा, मला सॉफ्ट वाटतं आहे खूप. असं वाटतं भांडी घासल्यावर कसं चकचक करतं, तसं ही स्किन असं चकचक केल्यासारखं वाटतं आणि सॉफ्ट वाटते. लहान मुलाची स्किन कशी असते ना, तसं वाटतंय मला. ओके, आता हे झालं आपली 4th स्टेप. 4th स्टेपमध्ये आपल्याला दिलं आहे ही क्रीम आहे, ह्याच्यावर लिहिलं आहे फेशियल क्रीम लिहिलं आहे असं. 4th स्टेप त्याचं मी वाचून बघते अप्लायचं कसं आहे. तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये लग्न असतं मेमध्ये, एप्रिलमध्ये खूप जणांचे, तर तुम्ही पार्लरला जाऊन 1000-2000 रुपये घालण्यापेक्षा असा एक जाणून तुम्ही घरीच करू शकता. खूप छान वाटतं ते आणि खूप ग्लोसी हे येतं, ग्लो खूप छान येतं. आता आपल्याला 2nd स्टेप झाली आहे, तर आपल्याला आता 3rd स्टेप बघायचं. तर इथे स्टेप दिले आहेत आपल्याला बघा, हे 3rd स्टेप आहे. तर ह्याच्यामध्ये सांगितलं आहे, ह्याच्यामध्ये 3rd स्टेप दिला आहे आणि ह्याच्यामध्ये इथे इन्फॉर्मेशन दिलं आहे. तर ते जेल काय आहे ह्याच्यामध्ये आहे ते घ्यायचं आहे आपल्याला आणि ड्रॉप आहे ते, तर ह्याच्यातलं घ्यायचं आहे, अप्लाय करायचं आहे आणि मसाज करायचं आहे. ते 2 ते 3च मिनटं, जास्त मसाज नाही करायचं आहे. तर हे थर्डवाला स्टेप आहे. ह्याच्यामध्ये काय आहे हे बघू आपण. ओके, हे जेल आहे बघा, जास्त नाही यूज करायचं, ड्रॉपमध्ये आपण घ्यायचं थोड्याशा क्वांटिटीमध्ये आणि हे थोडंसं अप्लाय करून घ्यायचं. मिनिटला पण जास्त, आणि त्याच्यानंतर आपण मसाज करू. जस्ट खरखर, जास्त हे नाही करायचं, जेल फॉर्ममध्येच आहे ते. आणि 3 ते 4 मिनटं, 2 ते 3 मिनटंच मसाज करू, जास्त नाही. तर मी जास्त नाही मसाज करत, माझी स्किन खूप नाजूक आहे. 2च मिनटं मी अप्लाय करणार आहे आणि त्याच्यानंतर क्लीन करून घेणार आहे. आपली ही एकदम सिंपल पद्धत आहे आणि लवकर पण होते. स्टेप दिले आहेत आपल्याला, ते स्टेप आपल्याला फॉलो करायचे आणि लवकर पण होतं. गडबडीमध्ये असेल तरी तुम्ही हे करू शकता. हे बघ, सगळं आतमध्ये गेलं आहे पूर्णाचे, जास्त मसाज नाही, 2च मिनटं करायचे. आता हे 2 मिनटं झाले असतील आणि पूर्ण मुरलं आहे पण हे बघा. तर हे मी क्लीन करून घेतो. तर 4th स्टेप आपला कम्प्लीट झाले आणि 5 स्टेपमध्ये इथे अप्लाय करायला सांगितलं. एक मास्क दिला आपल्याला, तो मास्क आपल्याला 20 ग्रॅम घ्यायचं आहे मास्क आणि त्यात 45 ते 50 मिली वॉटर ॲड करायचं. तर मी मास्क काय आहे ते आधी दाखवतो. रोजचं मास्क आहे हे, ऑल स्किन टाईपसाठीच आहे. तर हे आपल्याला घ्यायचं आहे 40 पावडर आहे, 20 ग्रॅम घ्यायचं आपल्याला. तर मी हे घेते, ह्याच्या मी ते मोजून म्हणजे अंदाजेच घेते मी, मोजणार ते मोजायचं
तुम्ही मोजूनच घ्या, मला माहीत झालं आता किती घ्यायचं. गेल्या टायमाला घेतलेलं तसंच घेते. पावडर फॉर्ममध्ये तर मी ह्याच्यात काढून घेते आहे. हे पावडर फॉर्ममध्ये घेतलं आहे, तर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि हे आपल्याला अप्लाय करायचं. ह्यात पाणी ॲड केल्यानंतर ना कलर चेंज होतो. ह्याचा पिंक कलर येतो. तो कसा चेंज होतो मी दाखवते तुम्हाला. मिक्स करून झाल्यानंतर दाखवते. ते पावडर होतं त्याच्यामध्ये पाणी आपण मिक्स केलं, त्याच्यानंतर हा कलर पिंक कलर तयार झाला आहे. तर हे आपल्याला फेसला लावायचं आहे, फेसला आणि आपल्या नेकला पण लावायचं आणि 10 ते 15 मिनिटं ठेवून वॉश करायचं. हे मास्क आहे रेडीचं झालेलं, त्याने पावडर फॉर्ममध्ये दिलेलं आणि क्वांटिटी सांगितलेली थोडी घ्यायची आणि वॉटर ॲड करायचं, बाकी त्याच्यात काहीच नाही करायचं. तर असं हे रेडी झालं तर मी हे अप्लाय करते. पिंक कलर आहे, हे पूर्ण अप्लाय करून घ्यायचं आपल्याला फेसवर. मी पूर्ण अप्लाय करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते अप्लाय केल्यानंतर कलर चेंज होतो. अशा प्रकारे पूर्ण लावून घेतल्याने फेसला मास्क आणि हे आपल्याला 10 ते 15 मिनिटात धुवायचे. तर हे सुकल्यानंतर मी धुवून घेते. हे बघ कलर चेंज होतं, पिंक कलर होतं त्याचं पावडरचा आणि नंतर हे अप्लाय करायचं आणि लगेच धुवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं ठेवून 10 ते 15 मिनिटं. तर मी ह्याचं माझे सुकलं आहे, तर मी हे घेऊन मग बघू स्किन टच होतं. अशा प्रकारे हे धुवून आले आणि खूप छान वाटतं. त्यांनी दिले ते स्टेप मी यूज केलं आणि मला छान वाटतं. हे बघा, मी फर्स्ट टाइम लावलं तेव्हा मला डाऊट वाटत होतं की मला सूट होतंय का नाही. तर हे प्रोडक्ट मला सूट झालं, काही रिॲक्शन द्यायचं काही नाही आलं. खूप छान आहे प्रोडक्ट. कोणतं पण तुम्ही प्रोडक्ट यूज करायचं असेल तर पहिला तुम्ही पॅच टेस्ट ते करून बघा, पण काय प्रॉब्लेम होते का, त्यामुळे तेव्हाच हे प्रोडक्ट यूज करा. कोणतेच प्रोडक्ट कोणी सांगितलं म्हणून बिलकुल करायचं नाही. तर आधी मी ट्राय केलं आहे, त्याच्यानंतर मी सांगते की मला हे सूट झालं, की हे प्रोडक्ट मला सूट होईल असं नाही. तर ही मला सूट झालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि ही पहिली गोष्ट असं आहे की पण टाईम नसेल पार्लरला जायला तर तुम्ही हे घरी यूज करून हे सर्व प्रोडक्ट चांगल्या प्रकारे क्लीनअप करू शकता. ठीक आहे, हे सगळं हे स्टेप आपल्याला दिले आहेत तेच फॉलो करायचे. तर मी हे यूज केलं, माझं एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगितलं. मला खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. मऊ झालं, एकदम सॉफ्ट झाली आहे स्किन आणि अप्लाय करायला पण इझी आहे. तर अशा पद्धतीने मी एक प्रयत्न केला आहे की असं हर्बलचं आहे, लोटस हर्बलचं आहे. कोणती पण गोष्ट करायच्या आधी तुम्ही पॅच टेस्ट करूनच करा. मी सांगितलं म्हणून बिलकुल करू नका. मला सूट होईल ते प्रोडक्ट मला सूट होईल असं नाही. तर मी असं कुठे बाहेर गेलो किंवा काही नसेल तर मी हे यूज करून पटकन आपण जाऊ शकतो. तर असं मी छोटासा नॅचरलमध्ये आपण घरी करू शकतो. हे लोटसचं आहे, ह्याचं लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला खाली देईल त्यानुसार तुम्ही बघा. 5 इझी स्टेप करून तुम्ही स्किन घरीच करू शकता. खरं माझं पण एक सजेशन आहे की बिलकुल मी सांगितलं म्हणून किंवा दुसऱ्याने सांगितलं लगेच घेऊन प्रोडक्ट विकत घेऊन लगेच करायला जाऊ नका. प्रत्येकाला सूट होईल असे प्रोडक्ट्स नसतात. सूट होईल असं होणार नाही. कुणाची स्किन खूप नाजूक असते, कुणाला सूट होतं, कुणाला सूट होत नाही. तर माझ्याकडे हे प्रोडक्ट होतं तर मी असे अप्लाय केलं. ह्याचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगितलं, मला हे सूट झालं असं. तर तुम्ही कधी पण काही पण करायचं असेल, कोणते पण प्रोडक्ट यूज करायचं असेल तर टेस्ट बघा, तुम्हाला सूट होईल का करा, नाही नका करू. तुमचं नॉर्मल काय करतं ते करत जाऊ. तर मी माझा एक्सपिरियन्स ह्याच्याबद्दल सांगितलं. हे मला माझ्या एका फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं की लोटसचं हे हर्बलचं केक खूप छान आहे. तर
माझा हे मी एक एक्सपिरियन्स सांगितला आहे. असं खूप छान वाटतं, मला तर खूप छान वाटतं, सॉफ्ट वाटतं. हे 4 सेट्स नंतर मी काहीही लावलं नाही आहे स्किनला, असंच ठेवून दिलं आहे. तिथे काही त्यांनी सांगितलं पण नाही आहे की मॉइश्चरायझर लावा किंवा काही बोललं नाही आहे. अशा पद्धतीने मी प्रयत्न केला आहे. माझं स्किन केअरमध्ये वीकली किंवा मंथली किंवा कुठे बाहेर जात असेल तर तुम्ही हे केल्यानंतर खूप चेंज वाटतं, फ्रेश पण वाटतं. जॉबला जाणं टाइम नसेल, घरी असेल संडेच्या दिवशी, तर तुम्ही असं करू शकता. ट्राय करून बघा. ट्राय करायच्या आधी पॅस्टेज करा, होतं किंवा सूट होतं तर करा, नाही करून नॉर्मल आपलं क्लीनअप घरच्या घरी तुम्ही घरचे प्रोडक्ट यूज करून मी क्लीनअप करू शकते. चला मग मी काय करते हे मी तुम्हाला सांगितलं. बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला मग बाय.